हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर कोलंबीचा एक भन्नाट असा नवीन प्रकार बनवणार आहोत. आज आपण हिरव्या चटणीतली कोळंबी कशी बनवायची ती पाहणार आहोत. चला तर मग बघूया ही हिरव्या चटणीतली कोळंबी मी कशी बनवली आहे. यासाठी मी 1 वाटा कोलंबीचा घेतलेला आहे. तो स्वच्छ साल काढून धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यात काळा धागा असतो तोही काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर धने, लवंग, काळी मिरी, थोडीशी दालचिनी, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, खोबरं, कांदा, चिकन मसाला, मीठ, तेल असं साहित्य सगळं घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, खोबरं हे सगळं घालून छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे. ही हिरवी चटणी वाटून झाली की एका खलबत्त्यामध्ये मी जे खडे मसाले घेतले होते, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि हे सगळं छानपैकी आपण बारीक किंवा असं दरदर असं वाटून घ्यायचं आहे. बघा मी कसं वाटलेलं आहे. हे मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे. त्याचबरोबर मी एका बाजूला पॅन गरम करायला ठेवून दिलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे इतकं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये लसूण ठेचून घालायचा आहे आणि एका बाजूला मी कांदा कापायला घेणार आहे. कांदाही आपल्याला मीडियम साईजचा कापून घ्यायचा आहे. एकदम बारीकच कापला पाहिजे असं काही नाही. कांदा कापून झाला की तोही आपण ह्या तेलामध्ये घालून छानपैकी परतून घेणार आहे. ह्याचा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. बघा मी कसं परतलेलं आहे. कांदा छान परतून झाला की आपण जो दरदरा वाटलेला खडा मसाल्यांचा मसाला घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर चिकन मसालाही घालून घ्यायचा आहे आणि मग तोही छान परतून घ्यायचा आहे. आणि हे छान परतून झालं की स्वच्छ धुतलेली कोलंबीही आपण त्याच्यामध्ये घालून तीही छान फ्राय करून घेणार आहोत. कोलंबी छान फ्राय करून झाली की आपण जी हिरवी चटणी केलेली होती तीही घालून आपल्याला छान परतून घ्यायची आहे. छान परतली की मी त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे आणि छानपैकी वाफ काढून घेणार आहे. ह्याच्यामध्ये जेवढं मॉइश्चर लेवल आहे ती थोडीशी कमी होते. चटणीचा रंगही बदलतो आणि चटणीमधून एक खमंग सुवास यायला लागतो. अख्ख्या घरभर ह्या चटणीचा आणि कोलंबीचा छान सुवास पसरतो. तुम्हाला सगळेच विचारतील आज काय बनवलं आहे स्पेशल. एवढा छान सुवास येतो आणि खायला तर अप्रतिम लागते. आणि आता हे झाकण ठेवलं की लगेचच झाली असं नाही. आपल्याला कोलंबीला चटणीसोबत छान शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून कोलंबीचं पाणी चटणीमध्ये उतरेल आणि या चटणीलाही छान फ्लेवर येईल. बघा मी अजून कशी छान परतून शिजवून घेते.
अशा प्रकारे परतवत आपली चटणीतली कोलंबी रेडी आहे. आता आपण ती छान सर्व करूया. तुम्हाला ही चटणीतली कोलंबीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.